एकदा आई वडील आणि त्यांचा मुलगा चर्च मध्ये गेले आणि रीतीप्रमाणे त्याचा बाप्तिस्मा झाला. मुलगा साधारण 10 वर्षाचा होता. बाप्तिस्मा झाला, सर्वांना आनंद होता. सर्वांनी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे सर्व आपण जे करतो ते केलं आणि आपल्या गाडीमध्ये ते बसले आणि परत जात असताना मुलगा म्हणाला की मला काही पसंत पडला नाही म्हणे सर्व विधी. आई वडील म्हणाले काय झालं? नाही म्हणे मला काही पसंत पडला नाही. तो रडायला लागला. तर आई वडिलांनी विचारले की काय कारण आहे? अरे सर्व लोकांनी तुला कॉंग्रॅच्युलेशन किंवा बाप्तिस्मा झाला वगैरे वगैरे. नाही म्हणे ते सर्व काही ठीक होतं, पण पाळेसाहेब शेवटी काय म्हणाले की आता तुझा ख्रिस्ती कुटुंबामध्ये प्रवेश झाला आहे. आणि तो आई वडिलांना म्हणाला की मला तुमच्या कुटुंबात राहायला पाहिजे, मला काही इथून जायला नको. ख्रिस्ती कुटुंब हे आपल्या मुलांना ख्रिस्ती कुटुंब आहे याची जाणीव लहानपणापासून पाहिजे. आजचा विषय हा ख्रिस्ती कुटुंब आहे आणि ख्रिस्ती कुटुंबामध्ये आई वडील आणि मुलं या नात्याने काही महत्वाच्या गोष्टी आज आपल्या समोर मला सांगायला पाहिजे, मांडायला पाहिजे. आणि म्हणून 4 प्राथमिक जे विषय आहेत किंवा जे सूत्र आहेत त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. 4 बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ख्रिश्चन फॅमिली. 4 तत्व ख्रिस्ती कुटुंबाचे आज आपण बघणार आहोत. वास्तविक आपण सर्वच चर्चला जातो आणि वास्तविक आपले जे आई वडील होते किंवा माझे आई वडील होते, या पिढीच्या अगोदरची पिढी होती आणि त्याच्या अगोदरची पिढी, त्यांना रविवारचा दिवस हा एक सणाचा दिवस वाटायचा आणि डिसिप्लिन होती, शिस्त होती की सर्वजण शनिवारी तयारी करून ठेवायचे. इतकंच नाही तर माझे वडील वर्गणीमध्ये टाकण्यासाठी पैसे सुद्धा काढून ठेवायचे सर्वांच्या नावाने आणि त्यामुळे सर्व तयारीनिशी लोक आणि चांगल्यात चांगले कपडे घालून, फॉर्मल कपडे घालून, आणि वास्तविक याही अगोदर जर बघितलं तर ब्रिटिश पद्धती आपण फॉलो करायचे. लोक लिटरली सूट बूट घालून चर्चला जायचे. हा स्वतःचा देखावा करण्यासाठी नाही, पण ज्या जिवंत देवाची भक्ती आपण करायला जातो त्याला त्याचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी, त्याचा सन्मान करण्यासाठी व्यवस्थित कपडे घालून सर्व लोक चर्चला जात असत. आणि आता पण आपण चर्चला जातो, पण आता आपल्याला कारण भरपूर आहेत चर्चला न जाण्याची. काही कारण वास्तविक व्यवहारिक आहेत आणि काही कारण इतकी क्षुल्लक आहेत की ती कारणच नाहीत. काही का असेना, पण आजकाल चर्चला जाणाऱ्यांचं जी संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी चर्चेस बंद होत आहेत. आणि पाश्चिमात्य देशामध्ये तर चर्चचे म्युझियम केलेले आहेत, क्लब्स केलेले आहेत, विकून टाकलेले आहेत. जागा निरनिराळ्या विचित्र कारणासाठी वापरण्यात आलेली आहे. कधी कधी आपल्या पण असंच होऊन जातं की अवतीभोवतीच्या ज्या चर्चच्या जागा असतात त्या सुद्धा विकल्या जातात आणि त्या ठिकाणी नको तसे गोष्टी चर्चच्या अगदी बाजूला चालू असतात. एनिवे, आपण चर्चला जातो आणि ख्रिस्ती आई वडील, जे ख्रिस्ती आई वडील ते नक्कीच चर्चला जातात आणि जे नावाने ओळखले जाणारे आहेत ते लोक सुद्धा चर्चला जातात. आणि वास्तविक हे 3-4 गोष्टी कधी ते विसरत नाही. नाताळाचा सण त्या दिवशी ते नक्कीच जाणार आणि मग कदाचित ईस्टरच्या सणाला ते जातात. आणि कधी कधी तर अतिरेक असं पण म्हटलेलं आहे की कधी काही माणसं केवळ बाप्तिस्माच्या दिवशी ते चर्चमध्ये असतात आणि लग्नाच्या दिवशी ते चर्चमध्ये असतात आणि तुम्हाला माहिती आहे शेवटच्या दिवशी ते चर्चला असतात. हा अतिरेक जरी झाला पण आपण प्रभूची स्तुती करूया, आपल्यासाठी चर्च अजून मोकळे आहे, चर्चची दारे मोकळे आहेत. परिस्थिती जरी बिकट असली तरी मला आनंद वाटतो की मागच्या या ख्रिसमसच्या दिवशी बरेच चर्चेसमध्ये सर्व लोक गेले. अतिशय सिनियर सिटीजन पासून लहान मुलांपर्यंत कुठल्याही प्रकारची तमा बाळगता मोठ्या आवेशाने चर्चला गेले. प्रभूची आपण स्तुती असो. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण चर्चमध्ये जातो, आपण गीत गातो, आपण देवाचं वचन वाचतो, आपण देवाचं वचन ऐकतो, आपण देवाच्या वचनावर झालेलं मनन सुद्धा ऐकतो. मग प्रॉब्लेम कुठं पडतो? प्रॉब्लेम असा होतो की
ज्या सर्व गोष्टी आपण ऐकतो त्या तिथंच सोडून आपण परत येतो. पण अतिरेक कधी कधी असा होतो की चर्चमध्ये काही लोक इतकं निवांत प्रवास करून येतात, निवांतपणे त्या ठिकाणी बसतात आणि मग तिथं शांत झोप लागते. आणि असं असून सुद्धा एक ग्रस्त मला म्हणायची, बाळासाहेब तुम्ही असं समजू नका की मी झोपलो म्हणून. मी झोपत नसतो, मी शांत रीतीने तुम्ही सांगता त्याचं मनन करत असतो. प्रेज द लॉर्ड. आपण जे ऐकतो ते आतच सोडून देतो ऐकत असतो तर, आणि बाहेर आल्यानंतर ते विसरून जातो. ह्याचं प्रमाण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगण्यापूर्वी चर्च सुटल्यानंतर लोक कुठल्या प्रकारच्या गोष्टी करतात, कोणाबरोबर बोलतात आणि काय बोलतात हे तुम्ही तुमचं ठरवा. आणि मग मला सांगा की चर्च सुटल्यानंतर चर्चमध्ये ऐकलेलं चर्चमध्येच ठेवण्यात येतं की ते आपल्या बरोबर घेऊन जाण्यात येतं. याचा परिणाम ख्रिस्ती कुटुंबावर होतो. आई वडिलांच्या वागणुकीचा परिणाम ख्रिस्ती कुटुंबावर होतो. जर चर्चमध्ये चर्च सुटल्यानंतर आणि घरामध्ये, घर पण सुद्धा एक प्रकारचं चर्च आहे, आई वडील ज्याप्रमाणे वागतात, ज्याप्रमाणे बोलतात, ज्याप्रमाणे ते विश्वास प्रोफेस करतात आणि ज्याप्रमाणे ते विश्वासाचं घरामध्ये पालन करतात, याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होत असतो. आणि म्हणून आज मला तुम्हाला एका वचनाकडे तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. आणि ते वचन नेहम्याचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 14 वचन असं म्हणतं. मी ते तुम्हाला वाचून जातो. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो, नेहम्या म्हणतो. नेहम्या जो परवानगी काढून यरुशलेमेचे कोट बांधण्यासाठी आणि मंदिर बांधण्यासाठी परत आला होता. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्त्रे व वरकड लोक यांना म्हणालो, त्यांची भीती धरू नका. थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे यासाठी युद्ध करा. आणि या शेवटच्या छोट्याशा वचनातल्या भागाकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. The last tag of this sentence I want to fetch your attention to. तुमचे कन्या पुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे यांच्यासाठी युद्ध करा. यांच्यामध्ये युद्ध करायला नाही सांगितलं, बट यांच्यासाठी तुम्हाला युद्ध करायला सांगितलं. आणि आज नेहम्याच्या या वचनावरून काही महत्वाच्या गोष्टी, अतिशय व्यवहारपूर्ण महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये ज्याची अत्यंत आवश्यकता आहे, ख्रिस्तीपणा टिकवण्याची आणि ख्रिस्ती जीवन जगण्याची आवश्यकता आहे, अशा 4 गोष्टींकडे आज आपण बघणार आहोत. आणि पहिली गोष्ट म्हणजे जागरूकता किंवा अवेअरनेस. जागरूकता किंवा अवेअरनेस. नेहम्या हा यरुशलेमचे भिंती कोट बांधण्यासाठी परत आला होता. पण त्या ठिकाणी जे शत्रू लोक होते ते त्यांना त्रास देत होते आणि त्यांना चिडवत होते. त्यांनी भिंत बांधल्यावर म्हणजे तर लांडगा जरी चढलं ना तर ह्या भिंती कोसळतील. तर लिटरली एका हातामध्ये थप्पी आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी यरुशलेमचे कोट बांधले. पण नेहम्या त्यांना एनकरेज करत होता, त्यांना खूप प्रोत्साहन देत होता की त्यांनी खंबीर राहावं. आणि त्यांनी सांगितलं की याही परिस्थितीमध्ये अशा जेव्हा एनिमी अटॅक करत आहे, जेव्हा शत्रू अवतीभोवती आहेत, वेढलेले आहेत शत्रूने सर्व लोक, अशा परिस्थितीत तुम्ही काय करायचं आहे तर तुमचे भाऊबंद, तुमचे पुत्र कन्या, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे यासाठी तुम्ही युद्ध करा. यांना सुरक्षित राहण्यासाठी युद्ध करा. आज अवतीभोवतीची परिस्थिती अशीच आहे. शत्रू आपल्या अवतीभोवती अकराळ विक्राळ, पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळंकृत करावं म्हणून तो फिरत राहतो. आणि म्हणून आपल्यावर सतत हल्ला होत आहे. आणि सतत हल्ला होण्यामध्ये कोण कोण कारणीभूत आहेत? यामध्ये राजकारणातले लोक आहेत, यामध्ये कुटुंब व्यवस्थेचं
ज्यांनी व्याख्या खूप निराळी केलेली आहे ते लोक आहेत. कुटुंबामध्ये आई वडील, मेल फिमेल आणि भाऊ आणि बहिणी, अपत्य. आता कुटुंबामध्ये दोन्ही व्यक्ती कदाचित फिमेल असू शकतात आणि दोन्ही व्यक्ती मेल सुद्धा असू शकतात, ज्यांनी those people have redefined the definition of family. हा पण एक अटॅक आपल्यावर होत आहे. जे माणसामध्ये आणि स्त्रियांमध्ये जे संबंध होते ते इतके विचित्र झालेले आहेत आणि त्याचा पगडा, त्याचा अटॅक आपल्यावर होत आहे. इतकंच केवळ नव्हे तर मीडियाकडून काय आपण शिकतो? मीडियावरती जे सर्व निरनिराळे कार्यक्रम येतात त्यांचा परिणाम अतिशय प्रखरतेने आपल्या मनावर होत असतो, आपल्या फॅमिलीवर होत असतो. आणि म्हणून आपण या ज्या सर्व गोष्टी आहे याच्याविषयी आपल्याला जाणीवपूर्वक जागरूकता असण्याची गरज आहे. वी हॅव टू बी व्हेरी मच अवेअर what is attacking the Christian family at this time, at this age, and several different things are attacking and we are affected by their ideas, their viewpoints, त्यांची मतप्रणाली, त्यांचे काही कल्पना आहेत त्या सर्व आपल्यावरती जबरदस्तीने. Actually the awareness begins with this awareness of attack and awareness of their responsibility. This is something that we have to have the balance between this. जे अटॅक आहेत आणि त्या अटॅकच्या विरुद्ध जी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे यामध्ये आपण एक बॅलन्स साधायला पाहिजे. नेहम्याने हे जे वर्स आपण वाचलं त्यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे की आपण एकत्र काम करू. एकत्र जर आपण काम केलं, आपण सर्वजण एकत्र काम करू, कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करू. आणि जेव्हा आपण एकत्र काम करतो, फॅमिलीज विच वर्क टुगेदर सक्सीड टुगेदर अँड फाइंड रिझन्स टू सेलिब्रेट टुगेदरनेस. हे फार महत्वाचं आहे. टीम वर्क इन द फॅमिली. अनुवादाचं पुस्तक याचा 11 आणि 19 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा. पवित्र शास्त्रातल्या शिक्षणाविषयी तुम्ही बोलत जा आणि आपल्या मुलांना ते बाळकडू तुम्ही पाजा. दुसरी गोष्ट, आपण इतरांबरोबर, घरातल्या लोकांबरोबर संवाद कसा साधतो, म्हणजे आपला कुटुंबातील संवाद हा दुसरा मुद्दा आहे. कम्युनिकेशन अमॉंग द फॅमिली मेंबर्स. असं म्हटलेलं आहे, तुम्ही जास्त बोलू नका, थोडकं बोला पण बोला. तुम्ही थोडकं बोला पण बोलत राहा. बोलणं थांबवू नका. कारण जेव्हा तुम्ही बोलणं थांबवता कोणाही बरोबर आणि या बोलण्यामध्ये, या कम्युनिकेशन मध्ये जेव्हा दुरावा येतो, या दुराव्यामुळे मतभेद होतात आणि कळत नाही लोकांना तुमच्याविषयी काय वाटतं, तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं म्हणून कळत नाही. आणि म्हणून कम्युनिकेशन, संवाद, सुसंवाद असं म्हटलं तर चालेल, एकमेकांबरोबर कुटुंबामध्ये फार महत्वाचं आहे. पण आपल्याला माहित आहे की आपल्या कुटुंबामध्ये हा संवाद साधण्यासाठी जे ॲव्हरेज फॅमिली आहे ते जसं एकमेकांबरोबर बोलावं तसे बोलत नाहीत किंवा बोलू शकत नाही. दोन्ही गोष्टी आहेत, बोलत नाहीत किंवा बोलू शकत नाहीत. आई वडील कदाचित खूप बिझी आहेत, त्यांना मुलांबरोबर बोलण्यासाठी वेळ नाही. मुलं स्ट्रगल करत आहेत आई वडील मुलांबरोबर बोलण्यासाठी, पण आई वडील अवेलेबल नाहीत. आणि अशा काही गोष्टी आहेत कदाचित आई वडिलांना मुलांबरोबर बोलायच्या असतात महत्वाच्या, किंवा मुलांना आई वडिलांबरोबर महत्वाच्या गोष्टी बोलायच्या असतात, पण वेळेअभावी और नो कम्युनिकेशन और लेस कम्युनिकेशन, कमी संवाद, याच्यामुळे हे शक्य होत नाही. पण ख्रिस्ती कुटुंबामध्ये एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी
वेळ काढायला पाहिजे. वेळ मिळत नसतो, कधीच मिळत नाही. वेळ असतो तिथं, वेळ असतो, पण तो मिळत नसतो. वेळ घ्यावा लागतो, वेळ काढावा लागतो आणि वेळ वापरावा लागतो. वेळ असतोच, वेळ नेहमी असतो. वेळ काही थांबत नाही, तो असतोच. पण कुटुंब या नात्याने आपण एकत्रित प्रार्थना, एकत्रित सुसंवाद हा साधायलाच पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये याविषयी जे सांगितलेलं आहे, आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी खूप मोठं साधन देवाने दिलेलं आहे पवित्र शास्त्र. या पवित्र शास्त्रामध्ये एकमेकांबरोबर कसं वागायचं याच्याविषयी रोमकराच्या पत्रामध्ये, इफिसकराच्या पत्रामध्ये भरपूर सांगितलेलं आहे. आपले नातेसंबंध कसे असावे म्हणून. आणि म्हणून या संवाद साधण्याच्या बाबतीमध्ये 3-4 गोष्टी, 5 गोष्टी साधारण महत्वाच्या आहेत, त्याच्याविषयी मी बोलत आहे. आपण काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे. पुष्कळदा लोक ऐकण्याच्या अगोदर काय उत्तर द्यायचं हे ते विचार करत असतात, तर त्यामुळे समोरची व्यक्ती काय बोलत आहे याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. दुसऱ्याचं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्यायचं घरामध्ये, काळजीपूर्वक ऐकायचं. वी शुड लिसन व्हेरी केअरफुली व्हॉट आवर पीपल हॅव टू से. दुसरी गोष्ट, आपल्या बोलण्यावरती नियंत्रण पाहिजे. याकोबाचं पत्र 1 आणि 9 मध्ये याविषयी सांगितलेलं आहे. सो स्लो टू स्पीक अँड स्लो टू गेट अँग्री. आपल्यावर कंट्रोल पाहिजे, आत्मनियंत्रण पाहिजे. आपलं भाष्य हे मृदू पाहिजे, सभ्य पाहिजे. आपल्या भाषणामध्ये काटे नको, आपल्या भाषणामध्ये तीर नको, आपले भाषण बोचट नको. पुष्कळदा माझी अशी चूक होते की एखादी गोष्ट नको त्या ठिकाणी असली, मला दिसली नाही, मला सापडल्यानंतर मी म्हणतो हे इथं कसं काय आलं हे म्हणण्याच्या ऐवजी मी कधी कधी माझ्या तोंडून असं निघतो की काय हा वेडेपणा इथं कोणीतरी ठेवलं. म्हणजे मी त्या व्यक्तीला म्हणून पण देतो की ती व्यक्ती वेडी आहे म्हणून. हे पोचणं हे बरोबर नाहीये. आणि हे आपल्या पुष्कळसं जरा संताप आल्यानंतर आपण ते म्हणतो. तेव्हा सभ्य बोलणं इतकंच केवळ ना, तर सकारात्मक संभाषण करणं की ज्याच्यामुळे लोकांना हेल्प मिळते, पण लोक खचलं जात नाही. पॉझिटिव्ह कन्व्हर्सेशन. आणि शेवटची गोष्ट, योग्य शब्द आणि योग्य भाषा. मी शुद्ध भाषेविषयी म्हणत नाही. कम्युनिकेशन ज्याच्यामुळे होते ती भाषा, आपले विचार प्रगट करतो ते माध्यम, ती भाषा. तुम्ही कुठल्याही प्रकारची, कुठल्याही प्रांताची भाषा वापरा, पण त्या भाषेमध्ये योग्य शब्द असावेत. योग्य शब्द सामुग्री, सभ्य, मृदू, न चिडणारी, न बोचणारी अशी भाषा शैली याचा प्रयोग आपण करायला पाहिजे. एकदा मला माहित नाही मी उदाहरण सांगितलं की नाही, मी प्रीच करत असताना मी एका प्रभू येशू ख्रिस्ताने आंधळाला बरं केलं या त्या पॅराबल बरोबर बोलत होतो. आणि मग चर्च वगैरे सर्व संपल्यानंतर एक अंध व्यक्ती माझ्याकडे आली. त्या अंध व्यक्तीने पाहिजे तुम्ही खूप चांगलं बोलता सर्व काय, फक्त जरा भाषेचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला. म्हटलं काय झालं? म्हणे भाषेमध्ये मृदू शब्द असतात आणि कठोर शब्द सुद्धा असतात. आणि आंधळा शब्द हा कानाला बरा वाटत नाही. एक अंध व्यक्ती मला म्हणते. मी म्हटलं कुठला शब्द वापरायचा? अंध, अंध शब्द वापरायचा म्हणे. आणि आता इंग्रजीमध्ये खूप असे शब्द आलेले आहेत निरनिराळ्या प्रकारे, ज्यांना थोडासा कमीपणा आहे शारीरिक, तर ते शब्द आलेले आहेत. आणि म्हणून आपल्या भाषेमध्ये, आपल्या भाषा यामध्ये आपली अशी सामग्री असावी की ती सभ्य आहे, योग्य आहे. या कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला माहित आहे की जर आपलं कम्युनिकेशन, आपलं संभाषण इतरांबरोबर जर आपण काळजीपूर्वक ऐकतो, आत्मनियंत्रण करून आपल्या जिभेवर ताबा ठेवून शांत रीतीने लोकांबरोबर बोलतो, जेंटल सभ्य भाषण आपलं असतं, सकारात्मक भाषण आपलं असतं, इतकंच केवळ तर योग्य शब्दाचा, भाषा शैलीचा आपण जर वापर करतो, तर याचा परिणाम काय होतो? चांगल्या संभाषणामुळे कुटुंबातील सदस्यांमधील स्वीकृती एकमेकांच्या प्रती, विश्वास एकमेकांच्या प्रती आणि आपुलकीची भावना निर्माण होते. प्रत्येक व्यक्तीच्या मनावर जे आहे, जे काही ओझ आहे, जे काही शंका कुशंका आहेत,
ते बोलणं त्या व्यक्तीला सोपं जातं कुटुंबामध्ये आणि घरातील तणाव या सर्व परिस्थितीचं रूपांतर समाधानात होते, शांतीमध्ये होते. इफिस्कराचं पत्र याचा 4था अध्याय आणि 6वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मुलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडवीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. तिसरी गोष्ट, डिसिप्लिन किंवा शिस्त. शिक्षणात, पवित्र शास्त्राच्या शिक्षणात आपण वाढवायला पाहिजे आपल्या मुलांना. आजकाल हे शब्द डिसिप्लिन आणि इन्स्ट्रक्शन हे फार हेवी वाटतात आणि म्हणून ते थोडेसे मृदू केलेले आहेत आणि त्याला नर्चर आणि ऍडमोनिशन म्हणतात, म्हणजे पालन पोषण आणि शिक्षण. असं माता पितांनी दोन्ही पण, आई वडिलांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि पालकाकडून चिथावणी ही शिस्तीच्या आड यायला नको. आता ही चिथावणी काय आहे, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोव्होकेशन म्हटलेलं आहे, की मुलं कशामुळे प्रोव्होक्ड होतात किंवा कुटुंबातील इतर सदस्य कुठल्या गोष्टीमुळे प्रोव्होक होतात. पहिली गोष्ट, ढोंगीपणा, हिपोक्रेसी. माणूस घरामध्ये निराळा वागतो, बाहेर समाजामध्ये त्याचा रोल निराळा असतो. बाहेर माणूस कदाचित सभ्य असेल, घरामध्ये असेल तर कोण नसेल, घरच्याच लोकांना माहित आहे. हिपोक्रेसी, ढोंगीपणा, 2 प्रकारचे स्प्लिट पर्सनॅलिटी, इनसाइड होम आणि आउटसाइड होम, याचा परिणाम घरातल्या सदस्यांवरती होतो. दुसरी गोष्ट, फॉल्स एक्सपेक्टेशन्स किंवा खोट्या अपेक्षा लोकांना देणं आणि या आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लोकांचं लक्ष वेधणं, खोट्या, ज्या ते खऱ्या करू शकत नाही. तिसरी गोष्ट, दिलेली वचनं त्याचं पालन न करणं, दिलेल्या वचनांचं पालन न करणं. तू जेवून घे, तू जेवल्यानंतर मी तुला फिरायला घेऊन जाईल, मी तुला लॉंग राईडला घेऊन जाईल, आणि जेवण होतं आणि वेअर इज द लॉंग राईड? नो लॉंग राईड. याचा पण विपरीत परिणाम लेकरांवरती होतो. पक्षपातीपणा, कुटुंबामध्ये असलेला पक्षपातीपणा. एखाद्या मुलगा आहे म्हणून त्याला चांगली वर्तणूक दे, मुलगी आहे म्हणून, लोकांचं धन आहे म्हणून तिच्याकडे जरा तिरस्काराची वृत्तीने बघायचं. आणि ही खरी गोष्ट आहे, पुष्कळ कुटुंबामध्ये. आमच्या शेजारी एक इव्हॅन्जलिस्ट राहायचे, आम्ही खूप लहान होतो. जेव्हा त्यांची मुलं कुठेतरी बाहेर जायची, शाळेत जायची किंवा खेळायला जाती, तर ती बाई, घरची बाई, ती त्या इव्हॅन्जलिस्टला मास्तर म्हणायची तेव्हा. आणि मास्टर हा शब्द नेहमी वापरायचे जुन्या काळामध्ये इव्हॅन्जलिस्ट लोकांना, ते म्हणजे मास्तर लवकर या. आणि ती मुलं गेल्यानंतर खूप छान छान काहीतरी करून मास्तरला खाऊ घालायची. पुष्कळ असं मुलांच्या बाबतीमध्ये होतं. पण हा पक्षपातीपणा फार होतो आणि याचा परिणाम इतर मुलांवरती होतो. अति काळजी घेणं सुद्धा फार वाईट आहे मुलांसाठी. ओव्हर प्रोटेक्शन, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असं करू नको, तसं करू नको, व्हेरी टाईट कंट्रोल ओव्हर द पीपल. आणि याच्यामुळे सुद्धा चिडीस येतात, प्रोव्होकेशन होतं आणि घरातलं वातावरण वाढतं. पण जर आपल्याला इतरांना जर इन्स्ट्रक्शन द्यायचं असेल आणि लोकांकडून, घरातल्या कुटुंबांकडून जर अपेक्षित आहे एक विशिष्ट प्रकारचं नातेसंबंध, आपण जी अपेक्षा करतो की आपल्या कुटुंबामध्ये शांती असावी, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम असावं, आपल्या कुटुंबाने एक लोकांसाठी कन्सर्न असावा एकमेकांसाठी, आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांची काळजी घेतल्या जावी, हे जर आपण अपेक्षित करत आहोत आपल्या कुटुंबामध्ये, तर हे आणण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, विदाउट प्रोव्होकेटिंग पीपल, अदर मेंबर्स ऑफ द फॅमिली, पहिली गोष्ट आपण करायला, वी गॉट टू सेट एन एक्झाम्पल बिफोर आवर फॅमिली मेंबर्स. आपण आपल्या कुटुंबासमोर स्वतःच्या जीवनाचा कित्ता घालायला पाहिजे. आणि हा कित्ता घालून आपण जे अपेक्षित करतो आणि शिकवतो ते आपण आपल्या आचरणात आणल्यामुळे, when we practice what we preach, when we practice what the precepts to the family members,
then it will fetch results. दुसरी गोष्ट, explaining principles or expecting actually word from word quotes, we do it, we expect too much. दुसरी गोष्ट, आपण खोटं बोलायला नको, नेहमी खरं बोलायला पाहिजे. आता आपल्याला वाटत असेल की मी असं कसं म्हणतो की खोटं बोलू नको. तुम्हाला माहिती की मुलं फार जिज्ञासू असतात, त्यांना फार गोष्टींच्या माहिती हवी असते. मुलं खूप प्रश्न विचारतात आणि एक प्रश्न नेहमी आई वडिलांना विचारतात की तू किती वर्षाचा आहेस किंवा तू किती वर्षाची आहे. आणि मग त्यावेळेस वय आई वडील सांगत नाहीत, ते कमी सांगतात पण कदाचित खूप मोठं सांगतात. त्याला कारण प्रॅक्टिकल आहे की ही मुलं जाऊन दुसरीकडे सांगून देतात की माझे वडील इतक्या वर्षाचे आहेत आणि माझी आई इतक्या वर्षाची. त्यांना काही सांगावं लागत नाही, ते जाऊन जे ऐकलं ते दुसरीकडे बडबड बडबड करून सांगून टाकतील. पण इतर गोष्टीमध्ये सुद्धा आई वडिलांनी सत्यतेने वागायला पाहिजे. जे बोलतात खरं त्यांनी बोलावलं, खरं वातावरण त्यांच्या बरोबर, खरं वागणूक त्यांच्या बरोबर ठेवायला पाहिजे आणि याचा अपेक्षित परिणाम त्यांच्यावरती होईल. कारण ते म्हणतील माझे वडील नेहमी खरे बोलतात, माझी आई नेहमी खरी बोलते, कधी खोटं बोलत नाही म्हणून, आणि मग ते सुद्धा बोलणार नाही. मुलांच्या कामामध्ये आणि जबाबदारीमध्ये वेळ घेऊन मदत करणं, त्यांना जे काही कदाचित शाळेचं होमवर्क आहे किंवा दुसरं काही प्रोजेक्ट आहे यामध्ये वेळ घेऊन त्यांना मदत करणं, याचा पण खूप परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम होतो. आणि जेव्हा मुलं चांगलं वागतात तेव्हा त्यांना शाबासकी देणं, आणि जेव्हा ते अपेक्षित प्रमाणे वागत नाही तेव्हा त्यांना एकदम रागावून त्यांच्याकडून ते काम करून घेण्यापेक्षा त्यांना समजावून सांगून करेक्शन करून करेक्टेड जे त्यांचं बिहेवियर आहे त्याला शाबासकी देणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे प्रोव्होकेशन होणार नाही, पण एक ख्रिस्ती कुटुंब निर्माण होईल. नीतिसूत्रे याचं 22वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. त्या अगोदर मला हे पण सांगायला पाहिजे की शिस्तीचा हेतू म्हणजे मुलांना स्वराज्य संस्थांचे प्रशिक्षण देणं, घेणं, आत्मविश्वास वाढवणं, सन्मानाची भावना बळकट करणं, मुलांवर आणि तरुणांवर विश्वास ठेवण्याचा फायदा होतो. अपात्र म्हणून समजल्यास मुलांना, त्यांना होणाऱ्या एक बऱ्याच तरुणांना मनापासून वाईट वाटतं, कठोर दिसतात ते, पण जेव्हा लोक हताश झाले आहेत त्यांना व्यवस्थित नम्रतेने शांत रीतीने शिस्तून जर घेऊन सांभाळलं तर याचा उपयोग आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी होतो. नीतिसूत्र 22 आणि 28 मध्ये असं म्हटलेलं आहे, डू नॉट मूव्ह अन एन्शियंट बाउंड्री स्टोन सेट अप बाय युअर अँसेस्टर. तुमच्या वडिलांनी ज्या सीमा ठेवलेल्या आहेत त्या ओलांडू नका किंवा त्या नष्ट करू नका. पवित्र शास्त्रामध्ये बाउंड्रीज दिलेल्या आहेत. एक प्रकारचे आपल्याला एक वलय दिलेलं आहे ज्या फ्रेमवर्क मध्ये आपल्याला काम करायचं आहे. आणि पवित्र शास्त्र, बायबल, सर्व शिक्षण त्यामध्ये दिलेलं आहे. नीतिसूत्र तिमोथेला जेव्हा प्रेषित पावलाने सांगितलेलं आहे की प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहेत आणि सद्बोध, दोष दाखवणे, नीती शिक्षण, चांगली वागणूक याच्या बाबतीत उपयोगी आहे. आणि हे पाळल्याने प्रत्येक ख्रिस्ती माणूस सुसज्ज होतो चांगल्या कामासाठी. आणि म्हणून आपण हे करत असताना ख्रिस्ती या नात्याने आपले जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या लावून दिलेली जी सीमा आहे त्याच्या बाहेर जायला नको आपण. आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपण पाळायला पाहिजे जी करिंथकराच्या पत्राच्या 6वा अध्याय आणि 15 ते 20 मध्ये दिलेली आहे, स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट. हा रिस्पेक्ट आणि स्वाभिमान ठेवण्यासाठी स्वाभिमानास साजेल असं वागणं प्रत्येक कुटुंबात प्रत्येक सदस्याने ठेवावं. रोम 12 आणि 10 मध्ये सांगितल्याप्रमाणे इतरांचा सुद्धा सन्मान करावा. जसं स्वाभिमान आहे, सन्मानाची अपेक्षा आहे,
तोच सन्मान इतरांना सुद्धा द्यावा. पुष्कळदा आपली गल्लत होऊन जाते की आपली मुलं मोठी झालेली आहेत हे आपल्याला कळत नाही, आणि मग इतरांच्या समोर सुद्धा लहानपणापासून हा तो ऐकत नाही, तो फार हट्टी आहे, किंवा हा तिला कुठं गाता येतं, कधी गातच नाही, हिला चहा सुद्धा करता येत नाही, काय करणार आहे, आपल्यासाठी चहा मला जावं लागेल. तुमच्यासाठी ही सहज गोष्ट आहे, पण ज्या लोकांच्या समोर ह्या गोष्टी आपल्या स्वतःच्या मुलांच्या विषयी बोलल्या जातात, त्या मुलांच्या हृदयावरती ह्या जखमा करतात. अशा त्यांच्या हृदयावरती त्या जखमा होतात, ज्या जखमा कधीही जाऊ शकत नाही, आणि याच्यामुळे त्यांच्या वर्तणुकीमध्ये त्यांच्या वर्तणुकीचं जडणघडण होत असतं आणि प्रोव्होकेशन त्यांचं वाढतं. आणि म्हणून आपल्या मुलांना सन्मानाने वागवणं हे ख्रिस्ती कुटुंबामध्ये रोम 12 आणि 10 मध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक आहे. विवाहात निष्ठापूर्ण राहणं आणि जी जबाबदारी निष्ठेने आपण घेतलेली आहे, पत्नीची आणि पती या नात्याने, वडील या नात्याने जी जबाबदारी आपण घेतलेली आहे, ती आई वडील या नात्याने विवाहात निष्ठपूर्ण राहणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा खूप वाद आणि तंटे होतात. प्राव्हर्ब्स नीतिसूत्रे 20 आणि 1, 23, 29 आणि 32 मध्ये यामध्ये एका फार नेहमीच्या एका कॉमन गोष्टीविषयी सांगितलेली, जी फार कॉमन आहे. आणि आत्ताच मी 25 तारखेला की 24 तारखेला टीव्ही वरती एक ख्रिस्ती जयंतीचा कार्यक्रम बघत होतो. सर्व गोष्टी मी सांगू शकत नाही, पण एका ख्रिस्ती कुटुंबाचं, प्रोटेस्टंट नव्हते म्हणत आहे, पण एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये काय काय गोड पदार्थ केलेले आहेत ते सांगितले होते. आणि नंतर मनुक्याची वाईन ती पण होती, आणि ही फार सर्वात महत्वाचं आणि हे पाहिजेच, आणि याच्यामुळे आमचा सण काही साजरा होऊ शकत नाही. मला इतकं वाईट वाटलं की हे अगदी मोठ्या प्रमाणावर मीडियावरती ही गोष्ट सांगत आहेत. तुम्ही समजलाच असाल, मला लिकर विषयी बोलायचं या बाबतीमध्ये. आपल्या ज्या बाउंड्रीज आहेत, ख्रिस्ती कुटुंबाच्या ज्या बाउंड्री असतात, या बाउंड्री लिकरमुळे पार ओलांडल्या गेलेल्या आहेत, पार ओलांडल्या गेलेल्या. मी या ठिकाणी राहायचो, मी बघितलेलं आहे, एक पिढी उद्ध्वस्त झालेली आहे. तरुण मुलं मी बघितलेले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांचं जीवनच कट डाऊन झालेलं आहे, शॉर्ट झालेलं आहे. कितीतरी अल्प वयात ते मरून गेलेले आहेत, आणि मुलांना वडील नाही, बाईला नवरा नाही. आणि हा लिकरचा विषाणू आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात घुसलेला आहे. सर्वच माणूस म्हटला म्हणजे ह्या वाईट सवयी येतीलच, पण ख्रिस्ती म्हटल्यानंतर याची सांगड लिकर बरोबर सर्व समाज लावतो, ही फार दुःखाची गोष्ट आहे. सर्व मनुष्य सारखे आहेत, सर्व धर्मामध्ये लिकरचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे, पण जेव्हा लिकर येतं तेव्हा गळामध्ये क्रॉस, चोरी येते, दरोडेखोर किंवा वाईट असते तर गळ्यामध्ये क्रॉस, हे दर्पण आपण समाजाला दाखवलेलं आहे. मला तरुण मुलींना सांगायला पाहिजे की आता तुम्हाला जी फॅशन वाटते, आता जे तुम्हाला फार मोठी मर्दुकीची गोष्ट वाटते, आता जे तुम्हाला वाटते की तुम्ही फार मोठे भोमजी झालेले आहात, आता तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी फारच मोठं काम करतात, लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करत आहात. ही सवय वाईट आहे. दारू पिणं ही सवय वाईट आहे, ही सोडायला पाहिजे. आणि आज जर माझं कोणी ऐकत असेल तरुण लोक, त्यांना मी पूर्णपणे मनापासून हा संदेश देत आहे. कदाचित तुमच्या मनात आलं असेल की तुम्ही एवढं टाहो पडून सांगता, तुम्ही ना कधी घेतली. मला सांगायला आनंद वाटतो की या कुठल्याही प्रकारच्या सवयी, सिगरेट असो, बिडी असो, तंबाखू असो, किंवा कुठल्याही प्रकारचं लिकर असो, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या भावांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्याही कुटुंबामध्ये देवाच्या दयेने हे कधीही लवलेश नाहीये, आणि फार मोठ्या अभिमानाने सांगू शकतोय. आणि म्हणून आपली पिढी जर सांभाळायची असेल तर पवित्र शास्त्राच्या सीमा ह्या आपण पाळायला पाहिजे. हा विषाणू आपल्या समाजातून, आपल्या घरातून पूर्णपणे निघून जायला पाहिजे. त्याचा काही फायदा नाही.
तुम्ही दूध प्या, जेवण घ्या, फळं खा. हे काय खाता, हे काय खाता, याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. आणि तरुण मुलींनी कुठल्याही प्रकारे नशेचं सेवन करू नये. आणि पवित्र शास्त्रात म्हटलेलं आहे, लोक म्हणतात जे घेतात, पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. कुठं सांगितलेलं आहे? तिमोथेला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? तुझा पोटाचा आजार होण्यासाठी थोडी घेत जा म्हणून. पण ती वाईन आणि आताची लिकर त्याच्यामध्ये काय फरक आहे शोधून काढा. आणि तुम्हा सर्वांनाच पोटाचे आजार आहे का म्हणून तुम्ही घेता? आजार नसतील तर आजारी पडा. आणि ते शेवटपर्यंत उघडकीस येत नाही जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये जाऊन शेवटची शस्त्रक्रिया तुमच्यावर होत नाही. मी टाहो फोडून सांगतो, कळकळीने तुम्हा सर्वांना सांगत आहे, विशेषतः तरुण लोकांना सांगत आहे, प्लीज गिव्ह अप ऑल सॉर्ट्स ऑफ अल्कोहोल. आणि सर्व प्रकारचे नशिली पदार्थ तुम्ही कृपा करून सोडून द्या. सिगरेट, धूम्रपान, अल्कोहोल, सर्व प्रकारची दारू हे परिसीमा ओलांडणं आहे. पवित्र शास्त्राची परिसीमा ओलांडणं आहे. आणि यामधली शेवटची गोष्ट आहे, आपल्या घरातील लोकांना आणि इतर लोकांना अब्यूज करण्याच्या, अब्युजिव्ह लँग्वेज वापरण्याच्या ऐवजी शो काइंडनेस. शो काइंडनेस. तुम्हाला माहिती, आपली जी भाषा आहे, आपले जे शब्द आहेत ते इतके परिणाम करणारे आहेत की जे लोक ऐकतात त्या लोकांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो. आय हॅव सेड इट वन्स दॅट all language, abusive language, hard language, bad language, ill language, and sly language is a slow poison for people who listen and those to whom we get to listen. आणि म्हणून याचा प्रयोग तुम्ही जर आपल्या कुटुंबामध्ये कराल, कधी कधी मला खूप नवल वाटतं, काही लोक जे धार्मिक पुढारी आहेत एकमेकाबरोबर बोलत असताना अब्युसिव्ह लँग्वेज वापरतात, स्लाय लँग्वेज वापरतात, अपशब्द वापरतात जे ऐकायला सुद्धा बरे वाटत नाही. आणि त्याच्याऐवजी जर काइंड लँग्वेज वापरली तर काय आपलं बिघडतं, किती पैसे आपल्याला लागतात. These moral boundaries which God has given to us are established not to keep Christian confined but to keep them protected. ह्या बाउंड्रीज आहेत, ह्या बाउंड्रीज आपल्याला बंधनात ठेवण्यासाठी नाही आहेत, पण आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. आणि आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षित अवस्था असावी म्हणून या बाउंड्रीज प्लीज ओलांडू नका. घातक आहेत त्या. माझ्या प्रिय मित्रांनो, एक जर पवित्र शास्त्राचा प्रश्न मी जर तुम्हाला विचारला की देवाची प्रीती, त्यामध्ये या गोष्टी सर्व येतात का? देवप्रीती आहे त्यामध्ये सर्व गोष्टी येतात का? मी म्हणेल की मी ज्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता, त्या सर्व गोष्टी देवाच्या स्वभावात येतात. ज्या प्रीतीच्या विषयी आपण पहिले करिंथ याचा अध्याय 13 यामध्ये वाचतो, 13:4-6. Love is patient and kind. Love is not jealous or boastful or proud or rude. It does not demand its own way. It is not irritable and it keeps no record of being wrong. It does not rejoice about injustice but rejoices whenever the truth wins out. Love never gives up. Love never loses faith. It always hopeful and endures through every circumstances. या देवाच्या प्रीतीच्या बाउंड्रीमध्ये जर आपण राहिलो तर माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला आपलं कुटुंब इंटॅक्ट ठेवण्यासाठी मदत होईल. तरी आपण आपलं कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी जागृत राहावं. जागृततेची आवश्यकता आहे. एकमेकांबरोबर आपले संवाद हे
खरे, चांगले आणि एकमेकांना धरून वर आणणारे, त्यांना डेव्हलप करणारे असावे. आपल्या कुटुंबामध्ये शिस्त असावी आणि इतकंच केवळ नव्हे तर देवाने दिलेल्या ज्या परिसीमा आहे त्याचं उल्लंघन आपल्या कुटुंबामध्ये होऊ नये. प्रभू करो आणि आपलं ख्रिस्ती कुटुंब हे अबाधित राहो. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोर सादेश परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुला आग्रहाची विनंती करतो परमेश्वरा की आम्हा सर्वांचे कुटुंब तू अबाधित ठेव आणि त्यासाठी या जगामध्ये सद्य परिस्थितीतून आणि निरनिराळ्या साधनांच्या द्वारे ख्रिस्ती कुटुंबावरती हल्ले होत असताना आम्हा सर्वांना जागृत ठेव आणि पवित्र शास्त्राला धरून त्याच्या शिक्षणावर अवलंबून राहून आमची सर्व कुटुंब सावरून धरण्यासाठी आम्ही अशक्त असलो पण तू मात्र शक्तिमान आहे. तुझी शक्ती दे आणि आज पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रेक देवाच्या नावाने आम्हा सर्वांची कुटुंब ख्रिस्ती कुटुंब बाधित ठेव. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार. आमेन.